सिटी न्यूज वसा जनसेवेचा। अलीकडे गुन्हेगारी वाढत असून गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्याचं काम पोलिसांनी जाणीवपूर्वक हाती घेतलं तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहू शकते। याच दृष्टीने ठाणेदार संग्राम पाटील यांनी सिंगम स्टाईलमध्ये 2 आरोपींची दिंडक काढून गुन्हे करणाऱ्यांना जणू इशारा दिलाय। चिखली शहरातील जयस्तंभ चौक भवानी बिकानेर समोर किरकोळ वादातून नुकतीच गंभीर घटना घडली होती। या घटनेची सर्वप्रथम बातमी सिटी न्यूजने प्रसारित केली होती। झालं असं होतं की रात्री 10:20च्या सुमारास राजू, रावण आणि बबलू या 2 तरुणांनी अशोक माटे यांच्या पानपट्टीत येऊन एका व्यक्तीचा मोबाईल नंबर मागितला। माटे यांनी नंबर नसल्याचं सांगताच या दोघांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली। मारहाणीत माटे यांच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून गंभीर दुखापत केली। भांडणं सोडवण्यासाठी आलेल्या माटे यांच्या मुलालाही या युवकांनी बेदम मारहाण केली आहे। या हिंसाचाराने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असल्याची बातमी सिटी न्यूजने प्रसारित केली होती। दरम्यान चिखली पोलिसांनी तातडीने कारवाई करत राजू उर्फ रावण आणि बबलू यांना ताब्यात घेतलंय। आज मात्र ठाणेदार संग्राम पाटील यांनी या मारहाण करणाऱ्या आरोपींची शहरातून धिंड काढून गुन्हे करणाऱ्यांना जणू इशाराच दिलाय। सिटी न्यूज बुलढाणा।